तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर जेवढ्या काही संस्था आणि त्यांचे जर संस्थापक पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. त्यावरती आपण जवळपास जेवढ्या इतिहासात बनवलेल्या ज्या स्थापन केलेल्या संस्था आहेत आणि त्यांचे संस्थापक देखील आपण घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांश पाऊस हा कोणत्या प्रकारचा आहे? पहा, भारतात जेवढा काही आपला पाऊस पडतो त्यापैकी जास्त प्रमाणात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, नैऋत्य मान्सून वारे जे आहेत त्यामुळे पडतो. पहा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला आहे? मित्रांनो, हा प्रश्न पहा आपल्याला 2019च्या पोलीस भरतीला, हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचंय. तर कोणत्या शिफारशीनुसार म्हणजे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, स्वर्णसिंग समिती जी आहे याच्या शिफारशीवरून घटनेमध्ये आपल्या मूलभूत कर्तव्य जे आहेत हे समाविष्ट केले आहेत किंवा समावेश केलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित केला? पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी विचारण्यात आलेला होता. तर हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. पीडीएफ मिळवण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भारत सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पारित केला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर 1986 या वर्षी पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे हा पारित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, रासायनिक खतामधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना ब्लू बेबी हा आजार होतो? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, हा जो प्रश्न आहे आरोग्य विभागासाठी हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पहा, ब्लू बेबी हा जो आजार आहे हा रासायनिक खतामधील कोणत्या घटकामुळे होत असतो? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर नायट्रेट हे जे घटक आहे हे रासायनिक खतामध्ये जास्त प्रमाणात असतं. तर नायट्रेटमुळे जे नवजात बालक आहेत त्यांना ब्लू बेबी या नावाचा आजार होतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर उपग्रह प्रक्षेपण या घटकेशी संबंधित आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञान. तर मित्रांनो, क्रायोजेनिक तंत्रज्ञानावर जर आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आपण पाहून घेऊ शकता. पर्याय 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे गव्हर्नर कोण आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि हा करंट अफेअर्सवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर पहा, जे आरबीआय आहे तर आरबीआयचे गव्हर्नर सध्याचे कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर शक्तिकांत दास हे जे आहेत हे सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पहा, प्रश्न नोट करून घेऊ शकता. प्रश्न 8 आहे, मिल्क मॅन ऑफ द इंडिया या नावाने कोणाला ओळखले जाते? मिल्क मॅन ऑफ द इंडिया. किंवा कधी कधी प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो, पहा, दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वर्गीस कुरियन यांना मिल्क मॅन ऑफ द इंडिया असं म्हटलं जातं किंवा दुग्ध क्रांतीचे जनक. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं यावरच आपल्याला अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तर आयर्न मॅन म्हणून कोणाची ओळख आहे? तर भारतातील आयर्न मॅन हे जे आहे हे सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं आयर्न मॅन. त्यालाच लोह पुरुष असं म्हणतात. पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, वर्गीस कुरियन यांना मिल्क मॅन ऑफ द इंडिया असं म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या नोबेल पारितोषिक विजेता मलाला युसुफझाई. लक्षात ठेवायचंय, आतापर्यंत सर्वात कमी वय असणारं नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे मलाला युसुफझाई यांना. तर त्या कोणत्या देशाशी संबंधित होत्या? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर पाकिस्तान या देशाशी संबंधित आहेत. पहा, मलाला युसुफझाई आणि ह्या ज्या आहेत ह्या सर्वात कमी वयाच्या नोबेल पारितोषिक विजेता देखील आहेत. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? पहा, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा अर्थ. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर समाधान वाटणे. आपण म्हणतो पहा, एखादी गोष्ट पाहिल्याच्या नंतर डोळ्यांचे पारणे फिटले, त्याचाच अर्थ असतो काय? तर एकदम समाधान होणे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, कामाची टाळाटाळ करणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे. पहा, एखादा व्यक्ती जर कामाची नेहमी टाळाटाळ करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं?
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर त्याला काम चुकार. पहा, म्हणजे टाळाटाळ करणं म्हणजे एक प्रकारे कामाला चुकार करणं, म्हणजे काम चुकारपणा, त्यालाच काय म्हणतो आपण, कामाला टाळाटाळ करणं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, एका वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पहा, ग्रामपंचायतीवरचा हा प्रश्न आहे. तर एका वर्षात जी ग्रामसभा आहे त्याच्या कमीत कमी किती सभा होणे हे बंधनकारक असतं? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर कमीत कमी 4 सभा. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. कमीत कमी किती असणार आहे? तर 4 सभा होणं हे बंधनकारक आहे. म्हणजे जवळपास दर 3 महिने, पहा, दर 3 महिन्यामध्ये एक सभा होणं हे बंधनकारक आहे. याचाच अर्थ काय होतो? तर वर्षभरात कमीत कमी 4 सभा व्हाव्या लागतील. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, भीमा व कृष्णा या नद्या दरम्यान कोणता डोंगर रांगा आहेत? पहा, भीमा आणि कृष्णा नद्या ज्या आहेत यांच्या या दोन नद्याच्या दरम्यान मध्ये कोणत्या डोंगर रांगा येतात? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर महादेव डोंगर रांगा ज्या आहेत ह्या भीमा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान आहेत. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण किती टक्के होतं? लक्षात ठेवायचे मित्रांनो, आपण जनगणना जी आहे दर ही 10 वर्षानंतर एक वेळा होती, पण जी 2011 आणि 2021, तर लक्षात ठेवा 2011ला जी जनगणना झाली त्यानंतर 2021ची जनगणना झालेली नाही. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा 2011च्या जनगणनेवर आधारित आहे. तर त्यानुसार पहा महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण किती होतं? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 82.3% इतकं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता प्रमाण होतं. यावर पहा, साक्षरतेवर अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात साक्षर असणारा जिल्हा आहे पहा सिंधुदुर्ग. आपल्याला जर असा प्रश्न विचारला की भारतातील सर्वात साक्षर असणारं राज्य, तर पहा राज्य आहे केरळ. भारतामधील सर्वात साक्षर राज्य आहे केरळ. आणि महाराष्ट्रात किती होते साक्षरता प्रमाण? 82.3%. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा, तर रांजणगाव या ठिकाणी अष्टविनायकापैकी एक गणपतीचं मंदिर आहे किंवा एक गणपती आहे. तर त्या गणपतीला कोणत्या नावाने ओळखतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर महागणपती जे आहे. तर लक्षात ठेवा, महागणपती हा रांजणगाव या ठिकाणी आहे की ज्याला अष्टविनायकापैकी एक आहे आणि तो महागणपती आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, महाराष्ट्रातील कापसाची महत्वाची बाजारपेठ खालीलपैकी कोणती आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कापसाची महत्वाची बाजारपेठ कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अमरावती ही जी आहे ही कापसाची महत्वाची असणारी बाजारपेठ आहे राज्यामधील. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, महाराष्ट्रातील तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? पहा, कशाचं उत्पादन? तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, कोल्हापूर, सातारा, सांगली हे जे जिल्हे आहेत हे तंबाखू उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावरती संस्थाने खालसा करण्याचे धोरण अवलंबिले होते? प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019 मध्ये 4 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर पहा, खालीलपैकी म्हणजेच पहा, ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये कोणता इंग्रज अधिकारी होता की त्या इंग्रज अधिकाऱ्याने जास्त प्रमाणात जे संस्थाने आहेत हे खालसा करण्याचं धोरण अवलंबिलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर लॉर्ड डलहौसी यांनी सर्वाधिक जास्त प्रमाणात संस्थाने जे आहेत हे खालसा करण्याचं धोरण आखलेलं होतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, महाराष्ट्र पंचायत किंवा महाराष्ट्रात ग्रामपंचायती सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? प्रश्न महत्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर जास्तीत जास्त 17. लक्षात ठेवायचे, ज्या गावानुसार लोकसंख्या असेल, पहा जशी जशी लोकसंख्या असेल त्या त्या प्रमाणामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यामध्ये वाढ किंवा कमी होऊ शकते, पण त्याच पद्धतीने सर्वाधिक जास्त असू शकते 17. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झाली होती? पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. तर खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की ती भारताची राष्ट्रपती होण्यापूर्वीच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे एक भारताचे राष्ट्रपती आहेत की ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार जो आहे आपल्या भारतरत्न त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल, डॉक्टर एस राधाकृष्णन. प्रश्न 21 आहे, आणीबाणीच्या काळात
मूलभूत हक्क स्थगित करण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यावेळी आणीबाणीचा काळ असतो तर त्या काळामध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्यांना थांबवण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट जे आहेत आपल्या भारताचे प्रेसिडेंट, त्यांना आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क जे आहेत त्यांना स्थगित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सध्याचे राष्ट्रपती लक्षात ठेवायचे मित्रांनो, द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत मुर्मू सध्याच्या राष्ट्रपती आहेत. दुसऱ्या महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत. पहिल्या आहेत प्रतिभा देवी सिंग पाटील. यावर आपल्याला पहिल्या महिला यावर प्रश्न विचारला येऊ शकतो. पहा, प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या भारताच्या राष्ट्रपती महिला आहेत आणि दुसऱ्या आहेत द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल राष्ट्रपती. प्रश्न 22 आहे. राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णय देण्याचा अधिकार असतो. कधी? ज्यावेळी राष्ट्रपती निवडणुकी संदर्भामध्ये जर काही वाद उद्भवला तर त्याचा निर्णय जे आहे हे सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे. अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर पहा मित्रांनो, प्रश्न परत एकदा ऐका. तर अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, कारण आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारले जातात. तर पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर फक्त ख या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द येत नाही अग्नीला. यामध्ये वनी, विस्तव आणि वैश्वानर हे तीनही जे शब्द आहेत हे समानार्थी असणारे शब्द आहेत अग्नीचे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे. दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे? पहा मित्रांनो, यावेळी एक प्रश्न विचारला आहे की नावात चेंज झालेला आहे. तर या ठिकाणी एक असं बंदर आहे की त्या बंदराचं नाव दीनदयाल बंदर असं ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याचं पूर्वीचं नाव काय होतं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर कांडला या नावाचं एक बंदर होतं. तर त्या बंदराचं नाव बदलून लक्षात ठेवा दीनदयाल बंदर असं करण्यात आलेलं आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीतून कोणता स्वभाव दिसून येतो? पहा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही जी म्हण आहे यामधून कोणता आपल्याला स्वभाव जाणवतो? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर उतावीळपणा जे आहे या म्हणीतून आपल्याला स्पष्ट दिसून येतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्याला काय म्हटलं जातं? मित्रांनो, प्रश्न आहे मराठी व्याकरणातील एक व्याख्या आहे. तर पहा, व्याख्या परत एकदा ऐकून घ्या. ज्या अक्षरात 2 स्वर किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी एक स्वर मिसळतो त्याला काय म्हटलं जातं? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर त्याला जोडाक्षर असं म्हटलं जातं. पहा, जोडाक्षरची व्याख्या लक्षात ठेवायची आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, PDF डाउनलोड करून घेऊ शकता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल जोडाक्षर. तर आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, ते खालीलपैकी कोणी बांधले? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता. म्हणजे एक प्रकारे रिव्हिजन आपलं याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, महाराष्ट्रातील एकमेव असणारं शिवछत्रपती जे मंदिर आहे हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे, पण ते कोणी बांधलेलं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेलं आहे पहा शिवछत्रपती मंदिर. आणि हे जे आहे पहा सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती आहे. याचं विशेष महत्त्व म्हणजे की हे महाराष्ट्रातील एकमेव असणारं छत्रपतींचं मंदिर आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे. होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रास या ठिकाणी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, इतिहासावर आधारित हा प्रश्न आहे. तर ज्यावेळी होमरूल चळवळीचा प्रसार करायचा होता त्यावेळी मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई, पहा पूर्वीचं मद्रास आत्ताचं चेन्नई आहे, तर त्या ठिकाणी कोणतं वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र सुरू केलं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कॉमनवेल्थ या नावाने एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. कशासाठी? तर होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. ठिकाण जर विचारलं आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो, मद्रास हे योग्य उत्तर असणार होतं त्याचं जर ठिकाण विचारलं तर. प्रश्न तिसरा आहे. रक्तातील कोणता घटक वाढल्यावर हृदयरोग होण्याचा धोका हा जास्त असतो? पहा, आपल्या ब्लड मधील असा कोणता एक घटक आहे की तो ज्यावेळी वाढतो त्यावेळेस आपल्याला हृदयरोग म्हणजेच पहा जे हार्ट अटॅक वगैरे येण्याचे प्रमाण आहे तर ते जास्त होतात. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 कोलेस्ट्रॉल. लक्षात ठेवायचंय, रक्तामधील ज्यावेळेस कोलेस्ट्रॉल वाढतं त्यावेळेस आपल्याला जे हृदयविकार असतात किंवा हृदयाचे जे रोग असतात ते जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हटले जाते?
प्रश्न महत्त्वाचा आहे, पहा विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. असं कोणतं डिव्हाइस आहे की ते डिव्हाइस यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतं, तर विद्युत ऊर्जेमध्ये करतं, त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर त्याला जनरेटर असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3, जनरेटरचं काम काय असतं की यांत्रिक ऊर्जेचं जे रूपांतर आहे ते विद्युत ऊर्जेमध्ये करणं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पहा पहिली महिला यावर देखील विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिली महिला यावर आपल्याला भरपूर प्रश्न तयार होतात, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी प्रश्न आहे की राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर सरोजिनी नायडू ह्या ज्या आहेत ह्या अशा पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत की ज्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष होत्या. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे, जीएसटी कर प्रणाली देशात केव्हापासून लागू करण्यात आली आहे? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आहे की जो जीएसटी आहे ती कधीपासून आपल्या भारतामध्ये सुरू झाली आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर 1 जुलै 2017 या वर्षापासून जीएसटी ही भारतामध्ये सुरू करण्यात आली आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे, क्योटो प्रोटोकॉलमुळे प्रसिद्धीस आलेले क्योटो हे जे शहर आहे हे कोणत्या देशात आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, क्योटो शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर जपान या देशामध्ये क्योटो शहर आहे. मित्रांनो, आपण 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता पहा, त्यामध्ये आपल्याकडून एक उत्तर चुकलेलं होतं. आपण क्योटो हे जे आहे हे ब्राझील या देशामध्ये सांगितलं होतं, लक्षात ठेवायचे. तर क्योटो कशात आहे? जपान या देशामध्ये आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? पहा, 1960 या वर्षी स्थापन करण्यात आली आहे. दुसरा प्रश्न होतो की कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? लक्षात ठेवा पर्याय 4 इचलकरंजी. पर्याय 4 किती आहे? इचलकरंजी या ठिकाणी 1960 ला आपल्या महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी जी आहे ही स्थापन करण्यात आली आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, ग्वायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? यावरच आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की कशाच्या, लक्षात ठेवा, कशाच्या कमतरतेमुळे गलगंड, ग्वायटर आणि थायरॉइड हे जे रोग आहेत हे आपल्याला होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर ज्यावेळी आहारामध्ये आपल्या आयोडीन कमी पडतं तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आहेत ग्वायटर आणि थायरॉइड. पण याच ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की ग्वायटर आणि थायरॉइडच्या ग्रंथीच्या रोगासाठी म्हणजे रोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर आयोडीन हे वापरलं जातं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 10वा आहे, अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. हा देखील प्रश्न आपल्याला विज्ञान या विषयावरचा आधारित आहे. तर ज्यावेळी आपण जास्त मेहनत घेतो त्यावेळी जे स्नायू आपले दुखतात तर ते दुखण्यास खालीलपैकी कोणतं रसायन जे आहे ते जबाबदार असतं? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर लॅक्टिक ॲसिड जे आहे हे जास्त काम केल्यामुळे स्नायुदुखीमध्ये जबाबदार असणार आहे पहा केमिकल लॅक्टिक ॲसिड. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागून आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की तेलंगणा राज्याला लागून असणारं जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवायचे की नांदेड हा जो जिल्हा आहे हा तेलंगणाच्या बॉर्डरला लागून असलेला जिल्हा आहे. पण या ठिकाणी विचारला आहे की नांदेड सीमेला तेलंगणाच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर आदिलाबाद हे जो जिल्हा आहे तेलंगणातील आहे, त्याची जी बॉर्डर आहे ही नांदेडला लागून येते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, इंग्लिश क्रिकेट स्पर्धेत हॅम्पशायर कडून खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण आहे? पहा, इंग्लिश क्रिकेट स्पर्धा आहे पहा ती हॅम्पशायर या संघाकडून खेळणारा भारतातील पहिला क्रिकेटर कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, अजिंक्य रहाणे हा जो क्रिकेटर आहे हा हॅम्पशायर कडून खेळणारा आपला भारतातील पहिला क्रिकेटर ठरलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल अजिंक्य रहाणे. प्रश्न 13 आहे, डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा देणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, जो सातबारा आहे, सातबारा डिजिटल पद्धतीने किंवा डिजिटल स्वाक्षरीयुक्त असणारा सातबारा देणारं पहिलं राज्य कोणतं? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा सर्वप्रथम देण्यात आलेला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे, ग्रेटा थनबर्ग या पर्यावरण कार्यकर्त्या खालीलपैकी कोणत्या देशातील आहेत? पहा, ग्रेटा थनबर्ग या ठिकाणी एक आपल्याला व्यक्तिमत्व दिलेलं आहे. ज्या पर्यावरण कार्यकर्त्या आहेत की ग्रेटा थनबर्ग त्या कोणत्या देशातील आहेत? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर स्वीडन किंवा स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ते आहेत पहा ग्रेटा
थेनबर्ग. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान शोध संस्था ही वैज्ञानिक संस्था जी आहे ही कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा नैनिताल या ठिकाणी आहे आर्यभट्ट विज्ञान शोध संस्थान. लक्षात ठेवा. आणि ही जी संस्था आहे ही एक वैज्ञानिक संस्था आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे नैनितालमध्ये. प्रश्न 16 आहे डॅश यांनी राजपूर घाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश इंग्रजांना दिला होता. पहा खालीलपैकी कोणी म्हणजे किंवा कोणता असं राजसत्ता होती की त्यांच्याद्वारे राजपूरचा जो तह झाला, राजपूर घाटचा तह, त्यानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील प्रदेश जो आहे हा इंग्रजांना देऊन टाकला होता. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर होळकर हे जे राजघराणं होतं यांनी राजपूरच्या घाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील जेवढा काही प्रदेश आहे तो इंग्रजांना दिला होता. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे बालाकोट कारवाईनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? मित्रांनो पहा बालाकोटवर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जो 14 फेब्रुवारी 2019ला जो पुलवामा अटॅक झाला होता तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे आपल्या इंडियन एअर फोर्सनी एक हल्ला केला होता पहा बालाकोट या ठिकाणी जैश ए मोहम्मदच्या एका संघटनेवरती किंवा एका प्रशिक्षण शिबिरावरती, त्याचे जे पायलट होते ते होते विंग कमांडर अभिनंदन वर्धमान. तर यांना कोणता पुरस्कार दिला होता? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर वीरचक्र हा जो पुरस्कार आहे हा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना दिलेला आहे वीरचक्र. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे महिलांसाठी श्रीपती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपण एक वेळा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्यातील जवळपास 60% विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. लक्षात ठेवायचंय महिलांसाठी असणारं नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ जे आहे हे कोणत्या वर्षी स्थापन झालेलं आहे? तर 1916 या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे कोणत्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलनगिरी या दुर्गाजवळ होतो? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी नदी प्रणालीवरती प्रश्न आहे, म्हणजेच नदीचा उगम कोणत्या ठिकाणाहून होतो? लक्षात ठेवा खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की तिचा जो उगम आहे सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलनगिरी नावाचा एक गड आहे त्याजवळ होतो? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. दारणा नदीचा उगम जो आहे हा इगतपुरी जवळील कुलनगिरी दुर्गाजवळ होतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे छतावर सौर पॅनल उभारण्यात कोणत्या राज्याचा क्रमांक जो आहे हा पहिला लागतो? पहा म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्याचा असा पहिला क्रमांक लागतो की ज्या राज्यामध्ये छतावर सौर पॅनल उभारण्यात आलेले आहेत? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3. गुजरात राज्याचा पहिला क्रमांक आहे कशामध्ये? छतावरती सौर पॅनल उभारण्यामध्ये. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्ष कोण असतात? पहा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे याचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4. तर मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा हे जे आहेत हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्याचे अध्यक्ष असतात. यावर आपल्याला महत्त्वाचे प्रश्न आपल्याला 3 यावर्षी विचारले जाऊ शकतात, कारण जुलै 2022 मध्ये मंत्रिमंडळ पूर्ण महाराष्ट्राचं चेंज झालेलं आहे. तर त्यानुसार पहा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीवर महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात. मुख्यमंत्री कोण आहेत? तर पहा मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री जर विचारलं तर उपमुख्यमंत्री आहेत पहा देवेंद्र फडणवीस. गृहमंत्री विचारलं तर गृहमंत्री देखील आहेत पहा देवेंद्र फडणवीस. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. तर मुख्यमंत्री जे आहेत हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्याचे अध्यक्ष असतात. प्रश्न 22 आहे भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक चारू मुजुमदार. पहा चारू मुजुमदार यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारतातील नक्षलवादी चळवळीचे जनक कोण आहेत? चारू मुजुमदार. तर यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता? लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3. तर लॉर्ड माओ यांच्या विचारांचा प्रभाव होता. लक्षात ठेवा कोणावरती? तर चारू मुजुमदारवरती. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल लॉर्ड माओ. प्रश्न 23 आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली होती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जपान. मित्रांनो हा देखील प्रश्न काल आपण पोल केलेला आहे पहा कम्युनिटीमध्ये, त्याचं सुद्धा उत्तर 60% विद्यार्थ्यांनी चुकीचं दिलेलं आहे. तर केशव कर्वे जे आहेत यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची जी प्रेरणा आहे ही जपान या देशाकडून मिळालेली आहे. आणि आपण तर जाऊन आपण हा नोकरी इन्साइडर या चॅनलवरती कम्युनिटी पोस्ट आपण चेक करत राहा, त्यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेत असतो. पर्याय 4 याचं उत्तर असणार आहे. 24 आहे भारत सरकारने 1950 साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षीच्या ऍक्टनुसार संमत केला?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर 1919च्या ॲक्टनुसार भारत सरकारने 1950 या वर्षीचा राष्ट्रीय सुरक्षा जो कायदा आहे तो संमत केलेला आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या ठिकाणी साकारण्यात येत आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर MP म्हणजेच पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं लष्करी संग्रहालय साकारण्यात येणार आहे किंवा उभारण्यात येणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, आज अंबारी तर उद्या झोळी या म्हणीचा अर्थ काय होतो? मित्रांनो, म्हणी ह्या महत्त्वाच्या असतात, त्यासाठी आपण 100 महत्त्वाच्या ज्या म्हणी आहेत त्यांच्यावर एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी अर्थ विचारला आहे, आज अंबारी तर उद्या झोळी, आणि या म्हणीचा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक 2, कधी वैभव तर कधी दैन्य असा त्याचा अर्थ होतो, ऑप्शन क्रमांक 2.